आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न। ठाण्यातील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही देवीची पूजा करून हबप निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं, तर या कीर्तनाचा कार्यक्रमाचा आनंदही घेतला। अयोध्येतील राम मंदिर स्वरूपातील देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। तर या कार्यक्रमामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर क्षेत्रातील वारकरी संप्रदायात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला, तसेच त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं। सत्कार मूर्ती ठाण्यातील वारकरी समाज सत्कार समारंभ हबप चंद्रकांत क्षीरसागर, हबप गोकुळ महाराज बुचडे, हबप वासुदेव भिकाजी पांचाळ, हबप अजित निकम, हबप सौ रेखा काशीनाथ कंटे, हबप गोरक्षनाथ कृष्णा फडतरे, शोभाताई येळवे, अनिताताई चोंबले, त्याचबरोबर हनुमंत महाराज गोळे, श्री नरहर पाचंगे महाराज यांसह इतर वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। तर या ठिकाणी अत्यंत सुंदर असे कीर्तन सादर करणाऱ्या त्याचबरोबर प्रसिद्ध अशा हबप निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचा युवा सेनेच्या धनश्री विचारे यांच्या हस्ते सत्कार सोहळा देखील करण्यात आला। ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला। तर 9 दिवस ही देवी येथे विराजमान असून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम येथे सादर करण्यात येणार आहेत। या सत्कार समारंभात सहभागी व्हावं। त्याचप्रमाणे अनेक शिष्य ते घडवत आहेत। मृदुंगाचे ज्ञान गरजू विद्यार्थ्यांना ते देत असतात आणि जेणेकरून संप्रदायाची आपल्याला सेवा कशी करता येईल याचाच विचार हा नेहमी त्यांच्या अनुग्रहाच्या प्रभावामुळे देखील 30 वर्षे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रचाराचं संप्रदायाचं काम हे सुरूच ठेवलेलं आहे। श्री क्षेत्र शेंदूरमले महाड इथे स्वामी गणेशनाथ महाराज यांच्याकडून त्यांनी आदेलेला आहे। पुढचे पुरस्कार देण्यासाठी मी हरिभक्त परायण किशोर महाराज साळुंखे यांना देखील मंचावर येण्याची विनंती करतो। कीर्तनचा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सर एक मिनिट सर ओके माझं नाव अजित जीवा निकम आहे। आम्ही गोकुळनगर ठाणे इथून आलेलो आहे। आनंदबल चॅरिटेबल ट्रस्टने आमच्यासाठी जे स्टेज दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही मनापासून त्यांचं धन्यवाद आहे। खूप खूप समाधान वाटतं। हा एवढा मोठा उत्सवामध्ये आपला सत्कार होतोय। आम्ही पण ही वारकऱ्याची धुरा खांद्यावर घेऊन चाललेलो आहे। याच्याबद्दल त्या लोकांना पण थोडा आपला अभिमान वाटतो, त्यांचा आम्हाला बी समाधान वाटतं मनापासून। खरं पाहता जन्मापासूनच मला हा वारसा मिळालेला आहे की माझे वडील ज्यांनी मला वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा दिलेला आहे। पण हाच वारसा आपण म्हणतो कोळी कन्यापुत्र होते जे सात्विकता याचा हरेख वाटे देवा, या अनुषंगाने त्याच कुळामध्ये जन्म घेतल्यामुळे मला या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा प्राप्त झाल्यामुळे आणि आज खऱ्या अर्थाने या जीवनाचं सार्थक झालेलं असं वाटतं। का तर ज्यांच्या मार्फत हा सत्कार मिळालेला आहे आम्हाला आनंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत चैत्र नवरात्र उत्सव यामध्ये आम्हा सर्व वारकऱ्यांचा कथा कीर्तनकार, प्रवचनकार, पारायणकार, हरिपाठ सर्वच ठिकाणी जे उत्कृष्ट वारीमध्ये सहभाग घेतात अशा सर्व वारकऱ्यांचा, तळागाळातील सर्व वारकऱ्यांचा हा बहुत करून सन्मान आहे की इथे या ठाण्या परिसरामध्ये हे आपण हे राजन विचारे म्हणून आमचेच भावासारखे आहेत, ते त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय। आम्हाला एवढा आनंद होतोय की एवढा सांगू तुम्हाला एवढा गगनात मावत नाही। आम्ही त्यांच्याबरोबर पंढरपुरापर्यंत वाऱ्या पण केल्या आणि ते आमच्या बरोबर असतात। आम्ही त्यांच्या बरोबर असतो। आम्ही त्यांना पुष्कळ सहाय्य करतो सर्व कुठे। आज वारकरी भुवन मध्ये तिथे पण आता हरिपाठ चालतो। एवढं मोठं वारकरी भुवन बांधून दिलंय त्यांनी आम्हाला।